watching Kashif Times. जिस तरीके से आज दही हांडी के उत्सव में जिन बच्चों ने सबसे पहले फर्स्ट नंबर मारा उसको दही हांडी फोड़ी, उसके बारे में कुछ बताइए। मी तर सगळ्यांना प्रथम जय महाराष्ट्र बोलेन, तसंच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेबांना मी नतमस्तक होऊन आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देईन। दहीहंडी हा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते, खास करून मुंबईमध्ये हा एक घरोघरी गल्लोगल्लीतले पोरं जाऊन ही दहीहंडी फोडायची प्रॅक्टिस सराव करत असतात। आज या प्रॅक्टिस सरावासाठी 2-2 महिने पोरं वेळ देतात। खरं म्हणजे ही हंडी पावसाळ्यातच असते आणि पावसाळा आणि मातीची हंडी होती, चिखलात खेळणारी हंडी, त्यातला हंडी आहे दहीहंडी आहे। आणि आपण हा शिबिर दहीहंडीच्या शिबिरासाठी आपण पहिलाच 1 महिन्याभर अगोदर फॉर्म भरण्या सिस्टम ठेवलं होतं, आपण लिमिट ठेवलेल्या हंडीसाठी आपण। आणि आज जी पथक हंडी फोडली सी बॉईज एक चांगलं उत्कृष्ट पथक होतं। ह्या पोरं जिद्दी होते, चिकाटी होते आणि ह्या 9 वाजल्यापासून हे लोक आमची वाट बघत होते हंडीची आणि आज त्यांनी चांगल्या प्रकारे हंडी फोडलेले आहेत। तसेच आमच्या प्रमुख पाहुणे आज मी संस्थेचा युवा सौराष्ट्र सेवा संस्था ट्रस्टचा संस्थापक अध्यक्ष प्रवीण नलावडे, तसेच माझे सचिव सेक्रेटरी केतन मोहिते, तसेच माझे खजिनदार ऋतुजा नलावडे, आम्ही तिन्ही मिळून आम्ही युवा सौराष्ट्र सेवा संस्था ट्रस्ट ही चालवतो। आमच्या संस्थेमध्ये बरेच कार्यक्रम करत असतो, विविध प्रकारे आम्ही मोफत छत्री वही वाटप करत असतो, स्वच्छ अभियानचा कार्यक्रम घेत असतो, शिवजयंती उत्सव मोठा करतो। दर 15 महिन्यावर आमचं काही कार्यक्रम होत असतं आणि आमच्याकडून चांगलंच कार्यक्रम घडत असतात। आज मी दहीहंडीच्या पथकांना सगळ्यांना मी हेच बोलू इच्छितो की हा खेळ माकडाचा आहे। दहीहंडी हा खेळ एक तळमळूक कार्यक्रम आहे। हा कार्यक्रम ज्याचा जो हकदार असतो त्याची हंडी आहे। आणि माझे साथीदार, माझे सगळे पक्षातले, माझे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, माझी महिला शाखा संघटक, माझी महिला कार्यालय प्रमुख, माझी महिला शाखा समन्वयक, तसेच माझा कार्यालय प्रमुख, माझा शाखा समन्वयक, सगळे चांगले प्रतिसाद दिले। हा 3रा वर्ष होता माझा हंडीचा। 2025 मालवणीचा मानाची हंडी होती। माझे मित्र परिवार, माझे वरिष्ठ नेते, माझे प्रमुख पाहुणे सगळे आले होते, मला खूप आनंद वाटला। अशीच हंडी आणि आज पहिली गोष्ट आनंदाची बातमी होती की हंडीमध्ये कालपासून सतत पाऊस चालू आहे। त्या पावसामध्ये खेळाची मजा वेगळीच असते। म्हणजे थर लावताना पाऊस जो पडतो, जी थंडी लागते, जे पाऊस पडतो, जे दिसतात, ते थर कोसळतो, ते बघण्याची फार बरं वाटतं। आणि हे ईश्वरचरणी मी हेच प्रार्थना करेन कुठलीही प्रकारची जखमी झाली नाही हंडी। आणि आपण तसं ॲम्ब्युलन्सची सोय केली होती, डॉक्टरची टीम होती, इन्शुरन्स उतरवले होते आपण सगळ्या पथकांचे आपण जे फॉर्म भरले त्या पथकांना आपण पक्ष एंट्री केली होती। मेन म्हणजे आपला जो टॉपर जो मे हंडी फोडतो त्याचा वय आपण 14च्या पुढे असणं कंपल्सरी केली होती, त्यालाच आपण चढवणार होतो वरती, त्याला आधार कार्ड चेक करत होतो आपण। बाकी आज दिवसपासून वातावरण खूप छान आहे, अतिशय सुंदर आहे, आम्ही भिजतो आहे, आनंदाचा क्षण। श्री कृष्णाष्टमी असंच होत राहा आमच्याकडून चांगले कार्यक्रम। आणि माझ्या वरिष्ठांना पण मीच बोलेन की तुम्ही सुद्धा मला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सबसे बड़ी बात, आज यहाँ पर असलम शेख जी और विनोद शेलार जी और भी बहुत सी बड़ी हस्तियां आई, क्या कहना चाहते हैं उन सारी हस्तियों के लिए? हा कार्यक्रम मी माझ्या संस्थेमार्फत घेतला होता। माझा संस्थेचा सेक्रेटरी व सचिव केतन मोहिते यांनी म्हटलं की मी या कार्यक्रमामध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलवणार आहे। लवकर पक्षाचा कार्यक्रम तर नाही आहे, संस्थेचा कार्यक्रम आहे, घेऊ शकतो आपण, काय हरकत नाही। स्थानिक आमदार असलम शेख आणि भाजपा आमचे सचिव विनोद साहेब शेलार, तसेच आमचे मनसेचे पण आले होते, माथाडी कामगारचे सचिना स्वामी ताई आली होती, माझे मित्र सनी राठोड आले होते, असलम शेख आणि विनोद शेलार। आज चांगला योग घडून आला की दोघांना एकत्र आणण्याचा माझा हा एक संधी भेटली मला। दोघं एकत्र स्टेजवरती आले, एक मैत्री पलीकडचा एक विश्वास असतो, हा राजकारणाचा पलीकडचा एक मैत्री पण जपावं लागते। राजकारण असतो पण बाहेर काय, हा सण आहे ना, सण हा राजकारणाचा सण नव्हता, हा सण एक सामाजिक संस्थेचा होता। हा कार्यक्रम असा होता की ज्या कार्यक्रमामध्ये सगळे आनंद उत्सुक होते। आज असलम शेख पण आले वेळेवर, विनोद शेलारजी पण आले वेळेवर, विनोद शेलारजींचा वाढदिवस बनवला आम्ही आणि त्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही चांगली भेटवस्तू पण दिली, श्रीकृष्णाची मूर्ती दिली मोठी, ते फार आनंद झाले। त्यांचा असं प्रेम माझ्यावर आहे आणि राहणार आणि पुढे पण राहणार। असलम शेखचा पण माझ्यावर खूप प्रेम आहे, त्यांचा पण राहणार, माझ्या वरिष्ठांचं प्रेम आहेतच, ते तर सांगण्याची हे नाही, कारण एक कडवट शिवसैनिक आहे। एक शिवसैनिक म्हणून मी आज उपशाखा गटप्रमुख पासून शाखा प्रमुख पदावर आलेला आहे।
मला शिवसेनेच्या कामाची पद्धत पूर्णपणे माहिती आहे की कुठेही कामामध्ये अडथळा आणू देणार नाही, कुठेही चुकणार नाही, याची मी दाखल घेईन. आणि जे बाळासाहेबांनी सांगितले 80% समाजकारण आणि 20% राजकारण, साहेब मी तर सांगू इच्छितो की मी साहेब 100% समाजकारण करतो. राजकारण माझ्या रक्तातच नाहीये. आताच 13 तारखेला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी एक दिवस अगोदर 13 तारखेला मी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, चष्मा मोफत वाटप, छत्री वाटप केली, गुरुपौर्णिमेला वही वाटप केली. सतत मी कार्यक्रम करत असतो आणि हे माझ्या मनात आहे, माझी इच्छा आहे, माझ्या रक्तात आहे. हेच असंच कार्यक्रम पुढे घडावं मी देवा ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोकुळ इथे कार्यक्रम जे आयोजित करणार आहे दहीहंडीच्या सगळं पूर्ण टीमचा हार्दिक स्वागत करतो. चांगली कामं हे करत आहे. पूर्ण टीम जे आहे मजबूत टीम आहे आणि या दोघांचा वाढदिवस आहे म्हणून जोरदार टाळ्या वाजून या दोघांना एक चांगला दिवस पुढची ते काळ आहे अशीच कामं करत राहावी, चांगलं आयुष्य राहावं, खुशाल राहावं आणि त्यांची कामं अशी जास्तीत जास्त सगळे मिळून करावी हे शुभेच्छा मी दोघांना देतोय. आणि आपण सगळ्यांना फक्त एकच विनंती करतोय, आपण सगळे सकाळपासून बाहेर आहे आणि अजून तुमचा उत्साह जे आहे ते कमी होत नाही, पण बॉडी कुठेतरी आपल्याला आता सिंडिकेट देत आहे. बाबा तुम्ही जरा सावकाश घरी जायचं आहे आणि एक मंडळ जर चढत असेल तर दुसऱ्याने त्याला सपोर्ट करा, एकमेकांबरोबर राहा आणि जसे तुम्ही घरातनं निघाले देवाकडे अशीच प्रार्थना करू की तसंच तुम्ही परत घरी सावकाश होऊन जा. धन्यवाद आणि गोकुळाष्टमीची सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा. मंचावर उपस्थित आपल्या आमदार अकरम शेख, प्रवीण भाऊ नलावडे, इथे उपस्थित सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, मंडळाचे पदाधिकारी, मी प्रवीण नलावडे यांना बिलेटेड हॅपी बर्थडे बोलतो. प्रवीण, दरवर्षी असा योग येते, दरवर्षी तुझा वाढदिवस हो, तुम्हाला बोलव, परमेश्वर कृपेने आम्हाला अशी संधी मिळो, परंतु परमेश्वर कृपेने तुझं वय वाढव. मैं असलम शेख जी को भी धन्यवाद करूंगा. आज मेरे बर्थडे के ऊपर उन्होंने मुझे शुभकामनाएं दी और ये अपने जो त्योहारों का अलगपन है, जब त्यौहार होते हैं तो एक त्यौहार के कारण लोग मिलते हैं, एक दूसरे से मिलना होता है, एक्सचेंज ऑफ इमोशंस होते हैं, फीलिंग्स होते हैं, एक दूसरे के बारे में शुभकामनाएं करते हैं. और मुझे लगता है हा जो दहीहंडीचा उत्सव असाच आहे. सगळे रांगडे युवक येतात, आपली संस्कृती, आपली परंपरा, आपलं कल्चर आपण पुढे घेऊन जात असतो आणि तेच महत्त्वाचं असतं. म्हणून मोदीजी बोलतात विकास चाहिए लेकिन विकास के साथ विरासत भी चाहिए. तो इस विरासत को आगे लेके जाएंगे. इसी तरह हर साल इसको मनाएंगे, लेकिन मनाते वक्त ये भी देखेंगे आपली तब्येत चांगली राहिली पाहिजे आणि सुरक्षित राहिलं पाहिजे. जे आता आसमजींनी सांगितलं आपण सर्वांनी ते करूया. आपल्या सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.